नमस्ते मंडळी, वेलकम बॅक न्यू ब्लॉग. तर मंडळी, आजचा दिवस सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा जावो बाप्पाच्यानी प्रार्थना. तर हे बघा, मी निघालेली आहे कल्याणवरून डोंबिवलीला. तर आता NC कार्ड काढून झालेलं आहे. माझ्या मुलाचं तर झालंच नाही, माझं झालेलं आहे. तर माझा मुलगा गेला जेंट्सच्या डब्यामध्ये जाणार आहे, मी इकडे लेडीज डब्यामध्ये बसणार आहे. सगळं व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे, ट्रेनमध्ये बसलेलं, घरी गेलेलं. मंडळी, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. मंडळी, आईवडिलांची नक्कीच काळजी घ्या प्लीज. मी दर व्हिडिओमध्ये सांगत आहे, तर आईवडिलांची काळजी घ्या. तर मी म्हणलं चला आता ब्लॉग टाकायचा आहे, तर इकडचंच टाकावं. कधी मी बाहेर जात नाही ट्रेनमध्ये, तर ट्रेनमध्ये बसलेले कल्याणला गेलेला व्हिडिओ काढलेली आहे. तर व्हिडिओ हे बघा, आलो आम्ही डोंबिवली स्टेशनवरती. माझा मुलगा आला, तो बोलतो चलो मम्मी. तर हे इकडचंच, माझा मुलगा घाई करत होता ना, म्हणून मला इकडचं सीन काढायला जमलं नाही व्हिडिओ. तो बोलत होता मम्मी बस कर, चोर लोक असतात. तर हे बघा किती मजा येते इथं बसायला. पण भीती पण वाटायला लागली होती मला. माझ्या मुलाच्या हाताला मी धरलं आणि म्हटलं कधीच मी अशा ह्याच्यात हे नाही झालं. हे बघा माझे रिॲक्शन बघा. तो मागचा माणूस हसतोय, किती भीती आहे बाई म्हणून. चला, हे डोंबिवली स्टेशन आलं आहे मंडळी. तर डोंबिवली स्टेशनचं पुढचं सगळं मागचं मी व्हिडिओ काढला आहे बघा. तर म्हणलं आता इथं काहीतरी भाजी मिळेल का बघावं. तर इथं बघावं, पुढं भेटली तर भाजी. तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच व्हिडिओ सांगा. हे आहे व्हिडिओ पार्ट 3 व्हिडिओ आहे. छोटे 3 व्हिडिओ बनवले आहेत मी. तर मंडळी, कसे आहात, बरे आहात का तुम्ही? माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर, हल्ली माझी व्हिडिओ व्हायरलच होत नाही. इथं दिसते बाबा भाजी, बघितलं मी भाजी. ते काय तर काय खास नव्हते, लिंब हे आणि फ्रेश भाजी वाटतच नव्हती मला. हे शिळी वाटत होती. बघितलं मी सगळं शिळं, म्हणजे फ्रेश नव्हतीच भाजी. म्हणलं जाऊ दे, पुढं बघूया, घेऊया खाली उतरून. तर पाऊस पाऊस सुरू झाला. बघू आता इथं थांबावं लागेल वाटतं मला ब्रिजच्या खाली, कारण पाऊस चालू झालेला आहे. 5-10 मिनटं बघू इथं थांबून. माझे व्हिडिओ चालू आहेत. माझा मुलगा बोलतो मम्मी कशाला व्हिडिओ काढते, लोक चोर असतात, मोबाईल हिसकाटून पळून घेऊन जातात, तुला माहीत नाही का? मी म्हणलं बाबा मला यूट्यूबचं ब्लॉग टाकायचं आहे, मला गप्प बस तू, शांत राहा. तर मंडळी, आईवडिलांची काळजी घ्या. पूर्ण व्हिडिओ बघा मंडळी. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला पुढचं दाखवते मी तुम्हाला. हे बघा, डोंबिवली रेल्वे स्टेशन वेस्ट. पाऊस तर जोरात आहे, काय करावं की समजत नाही. थांबावं वाटतं इथे, 10 मिनटं थांबावंच लागेल मला. हे बघा, आम्ही आता इथं 10 मिनटं थांबणार आहे. पाऊस पडत आहे जोरात. बघू शकता डोंबिवली स्टेशनच्या बाहेरचं चित्र. हे जे बोर्ड आहे ना, हे SIRचं बोर्ड लागलेलं आहे. हे बघा, म्हटलं थोडं थांबावं तर जास्तच वाढलं पाऊस. आता इथं 10 मिनटं पाऊस थांबूस तर आम्ही थांबणार आहोत, मग जाणार आहोत. विचार आहे भाजी घेऊन जायचं. बघूया जर भेटली वाटेत मग तर नक्कीच भाजी घेईन मी, नाहीतर सरळ जाईन. थकली मी खूप मंडळी. आता 2:30-3 वाजत आहेत दुपारचे. वाटतं का 2:30-3 वाजले? मग पाऊस आहे, थोडं बारीक झालं, गेला थोडं पाऊस, तर गेला पाऊस. हा सीन आहे मार्केटचा. सगळं बंद आहे. 2:30-3ला काय चालू राहणार आहे मंडळी? इकडे कावळा काव करतोय बघा. हे बघा, सगळंच बंद झालं. भाजी तर काहीच दिसत नाही आहे. माझं सगळं लक्ष कॅमेऱ्यामध्येच होतं.
केस आपले मोठे नाहीत तरी आपल्याला स्टाईल मारायची सवय, पुढे घ्यायची सवय आहे. तर बघा, हे आलं आहे आमचं जवळ घर. आता नाही भेटली, भाजी घेतली नाही. हे आहे बागशाळा ग्राउंड, बागशाळा मैदान. तर आमच्या घराच्या बाजूलाच आहे मंडळी. सगळं ग्राउंडचं बाहेरून दाखवणार आहे हे मी. तर बघा, इथं पोलीस ट्रेनिंग होते, लेझिम होतो, बॅटबॉल, फुटबॉल सगळे क्लास या ग्राउंडमध्ये घेतात सगळे लोक. हे बघा, मी मुद्दामून इथं व्हिडिओ काढत आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं व्हिडिओ काढून घेत आहे. बागशाळा मैदानचं बाहेरचं आहे सीन आहे. बघा किती मस्त दिसतं ना, हिरवंगार झाडे बिडे मस्त. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा मंडळी. आणि माझ्या मराठी भाषेत जर काही चुकलं असेल तर मला माफ करा. चांगलं स्पष्ट बोलायची मी प्रयत्न करेन. तर हे बघा, चला आता बस झालं, चला मी चालले. बागशाळा मैदान आहे ना, ते ग्राउंड बाहेरून आहे. हे मी मध्ये नाही जात आता, कंटाळा आला आहे, खूप थकली. माझा मुलगा गेला पुढे, मी अंडी घेते. मी त्याला बोलली जातो पुढे, मी अंडी घेऊन येते. हातात माझ्या अंडी आहेत. या ग्राउंडला 3 गेट आहेत. जो मेन होता ते तुम्हाला दाखवलं, आता दुसरा तुम्हाला दाखवते. बागशाळा ग्राउंडचा गेट आमच्या घराच्या बाजूलाच आहे. हे बघा, आता तुम्हाला हे बघा, दुसरा गेट बागशाळा ग्राउंड बाहेरचं सीन आहे. तर चला चालले मी घरी आता. तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. या बहिणीच्या डोक्यावर सदैव तुमचा आशीर्वाद राहू द्या. तुम्ही सपोर्ट करा दादांनो, बहिणींनो. माझे व्हिडिओ का व्हायरल होत नाहीत काय माहिती, समजत नाही. हे बघा, आला माझा घर. इकडे हे पेट्रोल पंप आहे, बघू शकता, विलास म्हात्रेचं. हे बघा, हे विलास म्हात्रेच्या भावांचं हॉटेल आहे. आणि त्याच्या बाजूची बिल्डिंग आहे, जी मी ज्या बिल्डिंगमध्ये राहते ते बिल्डिंग आहे. तर आला माझं घर मंडळी. खूप थकले मंडळी, एवढा म्हणजे सकाळी 7ला गेलो आम्ही तिकडे, आणि कार्ड काढायला एवढी लाईन होती ना मंडळी. तिथं 4 वाजल्यापासून लोक येऊन बसले होते. आम्हाला कार्ड काढायला 2 वाजले आणि घरी यायला 3 वाजले. हे बघा, मी आमच्या बिल्डिंगच्या दरवाजासमोर आली आहे बघा, गेट बिल्डिंगच्या. तर तिथं बसायला कल्याणमध्ये बस डेपोमध्ये काहीच नव्हतं. उभा राहूनच एवढा सकाळी 7 वाजल्यापासून 2पर्यंत कंटिन्यू उभारून होते. फायनली मी घरी पोहोचले. एवढी कंबर दुखत आहे ना, उभारून कंटाळा आला. हातात माझ्या अंडी आहेत. चला थोडंसं बाहेरचं पण व्हिडिओ दाखवा म्हणलं. हिरवंगार झाड मस्त वाटते वातावरण. थंड थंड पाऊस पडलेला आहे. हे बघू शकता किती मस्त वाटतं. एक आठवण म्हणून मी हे व्हिडिओ काढत आहे. आपल्याला काय माहीत पुढचे दिवस कसे येतात, काय माहीत. आपण तर इथं राहतो भाड्याच्या घरात. फायनली मंडळी मी घरी पोहोचलेली आहे. बाय बाय, टेक केअर. तब्येतीची काळजी घ्या. आई वडिलांची नक्कीच काळजी घ्या. बाय.